हालेलुया. कितने लोग आनंदित हैं आज? आज किती लोक आनंदित आहेत? मैं आपसे वादा करता हूँ, मी आज तुम्हाला एक आप वचन इस देतो. दरवाजे से बाहर निकलने से पहले आपका जीवन बदल रहा है. आज तुम्ही हे चर्च सोडून जाण्यापूर्वी तुमचं जीवन बदलत आहे. Shout hallelujah. मोठ्याने म्हणा हालेलुया. We serve a mighty God. आपण महान देवाची सेवा करतो. Praise God. Now Praise- here in this verse we read, आपण या ठिकाणी जे वाचलं, यहाँ पे ऐसा लिखा है, या ठिकाणी असं लिहिलं आहे, for God will bless the righteous. कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतो. परमेश्वर नीतिमान लोगों को आशीर्वादित करेगा. परमेश्वर नीतिमानाला आशीर्वादित He करेल. will bless the righteous तो नीतिमानाला आशीर्वादित करेल. and he will cover them with favor. हे परमेश्वरा, तू त्याच्या भोवती कवचाप्रमाणे कृपेचं वेष्टन घाली. क्या है वो? What? तू त्याच्या भोवती कवचाप्रमाणे कृपेचं वेष्टन घालितोस. कवचा Cover. Praise the Lord. बोलिए cover, बोलिए. क्या बोलते हैं वर्ड को? वेष्टन. कवच. वेशन. कवच. बोलिए वेशन. कवच. कवच. प्रभु क्या करेगा? उसका कृपा से तुमको कवर करेगा. प्रभु काय करेल? त्याच्या कृपेचं तुम्हाला कवच घालेल. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. See, पहली बार हम इस क्या बोलते हैं? What do you call that? कवच. ये कवच के बारे में पहली बार हम पढ़ते हैं जेनेसिस के किताब में. आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिल्या वेळेस कवचाबद्दल वाचतो. When Adam and Eve had sinned against God. जेव्हा आदाम आणि हवानं देवाच्या विरोधात पाप केलं. Adam and Eve had sinned against God. आदाम आणि हवेनं देवाच्या विरोधात पाप केलं. Our God is a holy God. आपला देव पवित्र देव आहे. And you cannot sin against him and get away with it. आणि आपण त्याच्या विरोधात पाप करून त्याच्यापासून लपून ठेवू शकत नाही. You cannot escape from him. त्याच्यापासून काही लपू शकत नाही. Bible says even if a sparrow falls to the ground, it is in his knowledge. आणि वचन सांगतं की एखादी चिमणी देखील खाली पडली, ती देखील त्याला कळते. He knows everything. त्याला सर्व काही ठाऊक असतं. See, you may not know what is happening behind your back. तू आपल्याला कळत नाही की आपल्या मागे काय घडतंय. तुम्हारा पीठ पीछे क्या चल रहा है, लोग क्या बात कर रहे हैं, तुम्हें मालूम नहीं होगा. तुमच्या मागे काय घडतंय, तुमच्या मागे लोक काय म्हणतायत, तुम्हाला कळत नाही. लेकिन परमेश्वर कहता है जंगल में कहां कोने में अगर एक पक्षी भी अगर गिरता है तो वो भी मेरे नॉलेज के अंदर है. पण परमेश्वर Hallelujah. म्हणतो की लांब कुठेतरी एखादा पक्षी देखील खाली पडला तर तो देखील मला ठाऊक असतो. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. We thank God because he has got eyes to see and to look upon his people. आणि आपण देवाला धन्यवाद देऊया की त्याच्याकडे ते नेत्र आहेत की तो त्याद्वारे त्याच्या लोकांना पाहू शकतो. Hallelujah. हालेलुया. Say my God has got eyes. म्हणा की माझ्या देवाकडे नेत्र आहेत. Praise the Lord. मेरे Hallelujah. प्रभु के पास आंखें हैं. माझ्या प्रभूकडे नेत्र आहेत. परमेश्वर के पास आंखें हैं. परमेश्वराकडे नेत्र आहेत. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. मुझे बताइए आपको आंखें किसने दिया है? मला सांगा की तुम्हाला डोळे कोणी दिले? तुमने बोला परमेश्वर को मेरे को 2 आंखें चाहिए ऐसा ऐसा. तुम्ही परमेश्वराला म्हणालात का मला अशा अशा प्रकारची डोळे हवेत? See, Romans chapter 9 में लिखा है, रोमकरास पत्र 9व्या अध्यायामध्ये लिहिलंय, Can the clay tell the potter how you have to make me? काय माती कुंभाराला सांगू शकते का मला असा असा आकार दे? क्या मट्टी कुंभार को बोल सकता है मेरे को ऐसा ऐसा आकार देना है? काय माती कुंभाराला सांगू शकते का मला असा असा आकार हवाय? Praise the Lord. हालेलुया. क्या मट्टी को अधिकार है? काय मातीला अधिकार आहे का? मट्टी को अधिकार है कुंभार को बोलने के लिए मेरे को ऐसा ऐसा बनाओ. मातीला अधिकार आहे का कुंभाराला सांगण्याचं की मला अशा Praise प्रकारे the आकार दे? Lord. उसका मर्जी है. त्याची इच्छा. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. अगर हमको अधिकार होता तो मैं बोलता प्रभु 2 आंख पीछे भी दे दो. जर आपल्याला अधिकार असता तर आपण म्हटलो असतो की देवा आम्हाला 2 डोळे मागे देखील दे. क्योंकि मेरा पीछे बहुत पीठ पीछे बहुत लोग बहुत कुछ करते रहते हैं. कारण माझ्या मागे लोक खूप काही करतात. तो मैं बोलता प्रभु 2 आंखें मेरे को पीछे भी दे दो. तर मी म्हणालो असतो प्रभू मला 2 डोळे मागे देखील दे. लेकिन उसका इच्छा है. पण त्याची इच्छा आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. किसने दिया तुमको आंखें? कोणी दिले तुम्हाला नेत्र? बोलो प्रभु यीशु ने दिया है. म्हणा प्रभू येशूने दिले आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. और कितना सुंदर बनाया तुम्हारे आंखें को. आणि तुमचे डोळे किती सुंदर बनवले. मैं एक बार एक सिस्टर को सुना, बोला प्रभु ने मेरे को कुछ भी दिया नहीं है. आणि मी एकदा ऐकलं की एक बहीण म्हणाली की प्रभूने मला काहीच दिलं नाही. प्रभु ने क्या किया मेरे लिए? प्रभूने माझ्यासाठी काय किधर है केलं? प्रभु? कुठे आहे देव? नहीं, प्रभु वगैरह ये सब झूठ है. आणि देव वगैरे हे सर्व काही खोटं आहे.
ये आंखें जो दिया है ये प्रभु ने दिया है. ही डोळे जे तुम्हाला दिले ते देवाने दिले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. और जो परमेश्वर ने तुमको ये दो आंखें दिया है, आणि ज्या परमेश्वरानं तुम्हाला हे दोन डोळे दिले, कितने लोग सुन रहे हैं मैं क्या बोल रहा हूँ? किती लोक ऐकत आहेत मी काय ये बोलतोय? जिंदा परमेश्वर ने जिसने तुम्हें दो आंखें दिया है, तो जिवंत देव ज्याने तुम्हाला हे दोन डोळे दिले, उसके पास भी आंखें हैं. त्याच्याकडे देखील नेत्र आहे. वो तुम्हारा आंख, दो आंख एक चीज को देखता है, उसका आंख जो है पूरा दुनिया में एक ही टाइम पे देखता है. तुमचे जे दोन डोळे आहेत ते एकच गोष्ट बघू शकतात, पण त्या जिवंत देवाचे जे डोळे आहेत ते एकाच वेळेला संपूर्ण जग बघू शकते. एक सेकंड में, एका सेकंदामध्ये पूरा दुनिया में क्या चल रहा है सब उसको मालूम है. पूर्ण जगामध्ये जे चालू आहे ते सर्व त्याला माहित आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एक जोर से चिल्लाइए हालेलुया. मोठ्याने म्हणा हालेलुया. आमेन. आमेन. जिंदा परमेश्वर, जिवंत परमेश्वर, चमत्कार करने वाला परमेश्वर, चमत्कार करणारा परमेश्वर, जिसके लिए कोई भी चीज असंभव नहीं है. ज्याच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. बाइबल सेज हिज आईज आर कंटिन्यूअसली अपॉन हिज पीपल. आणि बायबल सांगतं की त्याचे जे नेत्र आहेत ते नियमितपणे त्याच्या लोकांवर असतात. So God will bless the righteous देव नीतिमानाला आशीर्वादित and करेल he will cover them with favor as like a shield. आणि तो त्याच्या भोवती कवचाप्रमाणे कृपेचं वेष्टन घालील. So पहली बार इस कवच के बारे में या तो इस कवरिंग के बारे में हम पढ़ते हैं इन द बुक ऑफ जेनेसिस. आणि पहिल्या वेळेस या कृपेच्या वेष्टनाबाबत आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये In वाचतो. Genesis chapter 3 verses 21, आणि उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि वचन 1. Adam and Eve had sinned against God. आदम आणि हवा या दोघांनी देवाच्या विरोधात पाप They केलं. sinned against God. त्यांनी देवाच्या विरोधात पाप They केलं broke the commandments of God. आणि त्यांनी देवाची आज्ञा मोडली. What is a sin? पाप काय आहे? सुनिए मैं क्या बोल रहा हूं आपको. पाप क्या है? नीट लक्ष द्या मी काय बोलत आहे. पाप काय आहे? हम विश्वासी लोग हैं. आपण विश्वासणारी लोक बोलो हम आहोत. विश्वासी लोग हैं. म्हणा मी विश्वासणारी लोक आहोत. आज मैं आपको कुछ महत्वपूर्ण चीज बाइबल में से सिखाऊंगा. आज मी तुम्हाला शास्त्रातून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Say we are washed by the blood of Jesus. म्हणा आम्ही येशूच्या रक्ताद्वारे धुतलेली आहोत. We are believers. आपण विश्वासू आहोत. Okay. Believers यानी कि विश्वास करने वाले लोग. विश्वास करणारी लोक. There are some people who are unbelieving believers. काही लोक असे असतात की जे न विश्वास ठेवणारे विश्वासणारे असतात. विश्वास है ब्रदर, विश्वासी हूँ लेकिन विश्वास नहीं करते हैं. ते विश्वासी आहेत पण खरोखर ते विश्वास नाही करत. मैं उन लोगों के बारे में आपको कभी दूसरी बार बताऊंगा. मी पुढच्या वेळेला त्या लोकांबद्दल तुम्हाला सांगेन. But we believe the word of God. पण आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. Praise the Lord. Now we have to understand according to Romans chapter 8 and verses 1. आपण रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि पहिलं वचन, उसमें ऐसा लिखा है त्यामध्ये असं लिहिलंय that if anybody is in Christ Jesus, he will never be under any condemnation. Praise the Lord. उसका मतलब क्या है? त्याचा अर्थ काय आहे? If you have been washed by the blood of Jesus, जर तुम्ही प्रभू येशूच्या रक्ताद्वारे धुतलेले आहात, and तुमने तुम्हारा पापों का कबूली किया है, जर तुम्ही तुमच्या पापांची कबुली दिली and तुमने आहे, बोला प्रभु मैं बहुत बड़ा पापी हूँ, आणि जर तुम्ही म्हणालात की प्रभू मी खूप मोठा पापी मेरे आहे, पापों को क्षमा कर. माझ्या पापांना क्षमा कर. प्रभु यीशु का लहू में इतना सामर्थ्य है, इतना शक्ति है. प्रभू येशूच्या रक्तात एवढं सामर्थ्य आहे. कितना भी बड़ा गुनहगार रहने दो, 1 मिनट के अंदर वो शुद्ध हो जाएगा. कितीही मोठा गुन्हेगार असू द्या, एका मिनिटामध्ये तो शुद्ध होईल. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. कितना भी बड़ा गुनहगार रहने दे, कितीही मोठा गुन्हेगार असू द्यात, दुनिया का कोई भी पाप इतना बड़ा नहीं है जो यीशु के लहू में सामर्थ नहीं है उसको चंगा करने के लिए. जगामध्ये कुठलंही एवढं मोठं पाप नाहीये की प्रभू येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य नाहीये बोलो, की त्याला आरोग्य मिळावं. बोलो यीशु के लहू में सामर्थ है. म्हणा की येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य बोलो आहे. यीशु के लहू में सामर्थ है. येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य यीशु के आहे. लहू में सामर्थ है. येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. उसके लहू में सामर्थ है. त्याच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. Okay, that's the power in the blood of Jesus. प्रभू येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य So आहे. once you come to him and say, Lord, I'm a sinner, forgive me of all my sins.
आणि ज्या वेळेला तुम्ही म्हणता की प्रभू मी पापी आहे, माझ्या पापांची क्षमा कर, the blood of Jesus will cleanse you on the spot. आणि प्रभु येशूचं रक्त त्याच ठिकाणी त्याच वेळेला तुम्हाला शुद्ध एक ही करतं. सेकंड में त्याच क्षणाला तुम्हारा सब पापों को मिटा देगा. तुमचे सर्व पाप तो काढून टाकतो. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. यहाँ तक कि परमेश्वर कहता है मैं तुम्हारा पाप को इसके आगे कभी नहीं देखूंगा. आणि लक्षात ठेवा की परमेश्वर म्हणतो की यापुढे मी तुमची पाप पाहणार नाही. I will not remember your sins anymore. यापुढे मी तुमच्या पापांची आठवण करणार नाही. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. कभी कभी हम लोग हमारे पाप को याद करते हैं, लेकिन परमेश्वर हमारा पाप को भूल गया है पूरी तरीके से. कधी कधी आपण आपली पाप आठवतो, पण परमेश्वर आपले जी पाप आहेत त्यांना पूर्णपणे विसरलेला आहे. Praise the Lord. प्रेज द क्योंकि लॉर्ड. हमारा जो पाप है यीशु ने क्रूस के ऊपर लेके उसको नष्ट कर दिया है. कारण आपली जी पाप आहेत येशूने ते वधस्तंभावरती त्यांचा नाश केलेला आहे. यीशु पापी नहीं बना क्रूस पर, यीशु पाप बन गया क्रूस पर. प्रभू येशू वधस्तंभावरती पापी नाही झाला, Praise तर the तो Lord. स्वतः पाप झाला. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. बाइबल में ऐसा नहीं लिखा है कि यीशु पापी बन गया. बायबल मध्ये असं नाही लिहिलंय की येशू पापी झाला. अगर यीशु पापी बन जाता तो हमारे पाप को कैसा क्षमा करता. जर येशू पापी झाला असता तर त्याने आपल्या पापाला क्षमा कसं केला असतं. कितने लोगों को समझ में आ रहा. किती लोकांना कळतंय. जीसस बिकेम सिन बोले का है बाइबल में. आणि वचनात लिहिलंय की येशू पाप झाला. पाप हमारे लिए पाप बन गया. वो तो आपल्यासाठी पाप झाला. हमारा पूरा दुनिया का पाप, आपल्या सर्व जगाचं पूरा पाप, दुनिया का पाप संपूर्ण उसने जगाचं अपने पाप ऊपर ले लिया त्यानं स्वतःवर घेतलं 2020 साल पहले. 2020 वर्षापूर्वी. और उधर उसको यीशु मसीह ने उस पाप को नष्ट कर दिया. आणि त्या ठिकाणी त्याने ते सर्व पापांना नष्ट केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पाप क्या है. पाप काय आहे. व्हाट इज सिन. पाप काय आहे. जब मैं नया बिलीवर बन गया था, ज्या वेळेला मी नवीन विश्वासणारा झालो, मैं मेरा पास्टर से जाके कहा पास्टर मेरे को एक लिस्ट दे दो क्या क्या पाप है क्या क्या पाप नहीं है. आणि मी माझ्या पालकांना भेटलो आणि त्यांना म्हणालो की पालक साहेब मला एक यादी द्या आणि मला सांगा की काय काय पाप आहे आणि काय काय पाप नाहीये. क्या चलता है क्या नहीं चलता है. काय चालतं आणि काय चालत क्या नाही. करना चाहिए क्या नहीं करना चाहिए. काय मी करायला हवंय आणि काय मी करू नये. किसके साथ बैठना चाहिए किसके साथ नहीं बैठना चाहिए. मी कोणासंगती राहावं किंवा मी कोणासंगती राहू मेरे नये. को एक लिस्ट दे दे पास्टर, पास्टर मला एक यादी द्या, ताकि जो अच्छा है वही काम करूं मैं. कारण जे काही चांगलं आहे मी फक्त तेच करावं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लेकिन सच ये है पण खरं हे आहे, पाप क्या है असली में. खरोखर पाप काय आहे. पाप झूठ बोलना, मर्डर करना, फंसाना, ये सब पाप नहीं है. खोटं बोलणं, एखाद्याचा जीव घेणं किंवा कोणाला फसवणं अभी हे आप पाप बोलेंगे नाही. हमारा पास्टर को क्या हो गया है. आता तुम्ही म्हणाल की आमच्या पालकांना काय झालं. पास्टर आपने क्या बोल दिया. पास्टर तुम्ही हे काय म्हणत हाँ आहात. मैं क्या बोलता हूं उसको सुनिए तुम. मी काय म्हणत आहे ते तुम्ही लक्ष देऊन असली ऐका. पाप ये है खरं पाप हे आहे कि मनुष्य ने परमेश्वर से मुंह फेर लिया. मनुष्याने परमेश्वरापासून तो वळाला. कितने लोग को समझ में आ रहा है ये बात. किती लोकांना ही गोष्ट कळत आहे. जब परमेश्वर ने कहा तुम इस पेड़ से नहीं खाओगे, जेव्हा परमेश्वर म्हणाला की तुम्ही ह्या झाडाचं खाणार अगर नाही. तुम इस पेड़ से खाओगे तो तुम जरूर मर जाओगे. जर तुम्ही या झाडाचं फळ खाल्लं तर तुम्ही नक्कीच मराल. That tree was not having poison, that fruit was not having poison. त्या फळामध्ये काही विष नव्हतं, उसमें विष नहीं था, त्यामध्ये विष नव्हतं, लेकिन एक करार था. पण एक करार होता. अगर ये तुमने खाया, जर तुम्ही हे खाल्लं तुम्हारा और मेरा रिश्ता टूट जाएगा. तुमचं आणि माझं नातं तुटेल. पूरा दुनिया का तुम खा सकते हो, तुम्ही संपूर्ण जगातलं खाऊ शकता, लेकिन ये एक पेड़ है, ये तुम्हारा और मेरा बीच में करार है. पण हे एक झाड आहे जे तुझ्या आणि माझ्यामध्ये करार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लेकिन मनुष्य ने क्या किया. पण मनुष्यानं काय केलं. एक बार परमेश्वर ने बोला इस पेड़ से मत खाओ, तो वही पेड़ को देख रहा था वो. जेव्हा परमेश्वराने त्याला सांगितलं की ह्या झाडाचं तू खाऊ नको, तो त्या झाडालाच बघत बसला. हजारों पेड़ थे वहाँ पे, त्या ठिकाणी हजारो झाडं होती, लेकिन उसका नजर एक ही पेड़ पे था. पण त्याची दृष्टी त्या एका झाडावर होती. प्रभु ने बोला इसमें से मत खाओ. परमेश्वरानं सांगितलंय की ह्याच्यातलं खाऊ नको. And जिस दिन उसने उस पेड़ में से खाया, आणि ज्या दिवशी त्याने त्या झाडाचं he खाल्लं, did not die physically. तो शारीरिक दृष्ट्या मरण नाही पावलं. Physically नहीं मरा, तो शारीरिक दृष्ट्या नाही मेला, लेकिन परमेश्वर से रिश्ता टूट गया. पण परमेश्वराशी त्याचं नातं तुटलं. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. बाइबल में लिखा है, बायबल मध्ये in सांगितलंय, the presence of God there is fullness of joy. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये भरपुरीचा आनंद आहे. कौन सा आनंद है. कोणता आनंद आहे. भरपूरी का आनंद. भरपुरीचा आनंद. हम लोग कुछ कॉमेडी शो देखते हैं, कॉमेडी शो.
आपण काही विनोदाच्या कार्यक्रम बघतो. क्या होता है कॉमेडी शो में? विनोदी कार्यक्रमामध्ये काय इसका पैर असतं? खींचो, उसका मजाक उड़ाओ, उसके बारे में कुछ बोलो, किसको नीचे दिखाओ. यही होता है ना कॉमेडी शो में. क्या होता है? याचा पाय खेच, त्याचा पाय खेच, याच्याबद्दल बोल, त्याच्याबद्दल बोल, असंच काहीतरी और हम चालतं लोग ना. हंसते वो देख के. आणि आपण ते बघून हसतो. दूसरे के ऊपर हंसने के लिए बहुत अच्छा लगता है. दुसऱ्यांवरती हसायला खूप आवडतं. ये दुनिया वैसा है. हे जग तसं आहे. तू फिसल के गिर जाएगा, लोग हंसेंगे तुम. जर कोणी घसरून खाली पडलं तर जग त्याच्यावर हसतं. काय रे पडलं का? काय तू खाली पडलास का? हंसने की क्या बात है उसमें? यामध्ये लेकिन हसण्यासारखं आदमी काय गिर आहे? गया तो भी हंसते लोग. माणूस खाली पडला तरी लोक हसतात. ये दुनिया, they want to laugh at, they want to laugh at everybody. आणि त्यांची इच्छा असते की प्रत्येकावरती हसावं, क्योंकि असली जॉय है ही नहीं उनके अंदर. कारण त्यांच्यामध्ये खरा आनंदच नाही. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. खरा आनंद वहां से आता है. खरा जो आनंद आहे तो स्वर्गातून येतो. Hallelujah. हालेलुया. Shout hallelujah. Come on. मोठ्याने म्हणा हालेलुया. Give a mighty clap for my Jesus. आपण माझ्या देवासाठी जोरदार टाळ्या जोरदार वाजवूया. ताली दीजिए. जोरात टाळ्या. What is sin? पाप काय आहे? Separation from God. देवापासून वेगळं होणं. जैसा एक पेड़ को तुमने उसको जड़ में से बाहर निकाल दिया, जेव्हा तुम्ही एक झाड जमिनीपासून बाहेर काढता, आप बोलो क्या होगा? तुम्ही म्हणा काय होईल? क्या होगा वो पेड़ को? त्या झाडाला काय होईल? सूख जाएगा, मर जाएगा. ते झाड सुकून जाईल, मरून जाईल. उसमें फल आएगा क्या? त्याला फळं लागतील का? कितना भी उसके ऊपर पानी फेंको तुम, किती त्याच्यावर तुम्ही पाणी टाका, एक बार जड़ में से निकाल दिया, उसमें फल नहीं आएगा. एकदा मुळं बाहेर काढली की त्याला फळं येणार नाही. उसी तरह त्याच हम प्रकारे लोग परमेश्वर में से अलग हो गए. आपण परमेश्वरापासून विभक्त झालो एक आहोत. डाली को पेड़ में से अलग कर दोगे तो पेड़ नहीं मरेगा, डाली मर जाएगा. जेव्हा एखादी फांदी झाडापासून वेगळी केली जाते तेव्हा झाड नाही मरत, फक्त ती फांदी मरते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळत आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वी आर सेपरेटेड फ्रॉम गॉड. आपण देवापासून विभक्त झालो इसलिए आहोत. हम मर गए हैं. त्यामुळे आपला मृत्यू और झाला एक आहे. मरा हुआ व्यक्ति त्यामुळे एक मेलेला व्यक्ती चोरी करो, झूठ बोलो, तो चोरी लोगों कर- को फंसाओ, पैसा के पीछे भागो, लोगों को के साथ में अन्याय करो. दिस इज अ लाइफ दैट इज वी आर सेपरेटेड फ्रॉम गॉड. आपण देवापासून विभक्त झालो आहोत. त्यामुळे आपलं जीवन चोरी करण्यामुळे, एखाद्याला त्रास देण्यामध्ये, एखाद्यावरती अन्याय करण्यामध्ये आपण घालतो. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळत आहे? Praise the Lord. प्रेज द See लॉर्ड. what you are seeing in the world, the corruption in the world. आपण या जगामध्ये आज भ्रष्टाचार बघत ये जो आहोत. भ्रष्टाचार तुम देख रहे हो, ये क्या कारण है? या भ्रष्टाचाराचं कारण काय आहे? जिधर भी आदमी रहेगा वहां पे करप्शन रहेगा. जिथे कुठे माणूस असेल त्या ठिकाणी भ्रष्टाचार Whenever असेल. man is there, there will be corruption. जिथे कुठे मनुष्य असेल तिथे भ्रष्टाचार असेल. If you want to wipe away corruption, जर तुम्हाला भ्रष्टाचार पुसून टाकायचा you have आहे, to bring technology. मग तुम्हाला एक तंत्रज्ञान हवं आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. अगर टेक्नोलॉजी रहेगा, करप्शन खत्म हो जाएगा. जर तंत्रज्ञान असेल तर जो भ्रष्टाचार आहे ते संपून जाईल. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Man is corrupt. मनुष्य भ्रष्टाचारी आहे. करप्शन मैन के अंदर है. भ्रष्टाचार हा मनुष्याच्या आतमध्ये क्यों है? आहे. क्योंकि परमेश्वर से अलग हो गया है. तो का आहे? कारण तो देवापासून विभक्त झाला आहे. Praise the Lord. Praise the See, Lord. we may pretend, we may act as if we are very righteous people. आपण असा ढोंग आणतो की मी खूप नीतिमान आहे. हम एक्टिंग करते हैं. आपण नीतिमत्वाचा ढोंग But आणतो. from deep within, every man is corrupt. पण प्रत्येक मनुष्य आतमधून भ्रष्टाचारी आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Thank God for what Jesus came and died for us on the cross. देवाला धन्यवाद द्या की येशू आला आणि आपल्यासाठी So वधस्तंभावरती when Adam मेला. and Eve sinned against God, जेव्हा आदाम आणि हवेने देवाच्या They were विरोधात separated पाप from केले, God. ते देवापासून विभक्त झाले. and they knew that God would come and destroy them. आणि आता त्यांना असं वाटलं की देव येईल उनको आणि मालूम त्यांना- आणि त्यांना माहित होतं की देव येईल आणि त्यांना मारून टाकलं And मुझे उसका सजा मिलेगा. आणि त्याबद्दल मला शिक्षा भेटेल. God came. देवाला They were afraid. ते घाबरले. See, in the presence of God, there is fullness of joy. आणि बघा की देवाच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याकडे भरपुरीचा आनंद होता. Praise the Lord. Praise the Lord. Fullness of joy है ना? भरपुरीचा आनंद.